हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू ऑल? पॅशन पॉइंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण इयत्ता 8वी सायन्स या विषयातील जो काही न्यूमेरिकल पार्ट आहे बघा, तुम्हाला हीट आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट या दोन लेसनला न्यूमेरिकलचा पार्ट आहे. तर ती न्यूमेरिकल आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील. आणि तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, आपला लेसन नंबर 16 रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा जो लेसन आहे यामध्ये न्यूमेरिकल अभ्यास करत असताना तुम्हाला काही गोष्टी माहिती हव्यात, म्हणजे काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर असावे. त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर मग तुम्हाला हा न्यूमेरिकलचा पार्ट अगदी सोपायला समजायला अगदी सोपा जाईल. तर बघा, या ठिकाणी मी एक प्लेन मिरर काढत आहे. बघा, या प्लेन मिरर मध्ये ही जी काही मिररला लाईन आहे याला म्हणतात नॉर्म. काय म्हणतात? नॉर्म. आणि बघा, हा आहे इन्सिडेंट, म्हणजे तो आपण आय ने शो करतो. तर हा आहे रिफ्लेक्टेड रे, म्हणजे आपण तो आर ने शो करत असतो. बघा, ज्या वेळेस लाईट एखाद्या लाईट सोर्स कडनं येत असतो तर ती असते ती असतो इन्सिडेंट रे, आणि त्या लाईट सोर्स पासून जेव्हा लाईट रिफ्लेक्ट होऊन बाजूला जातो तो असतो रिफ्लेक्शन रे. बघा, म्हणजेच काय की इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्शन रे, आणि हे आहे आपलं नॉर्म. ओके. पण यामध्ये अजून एक गोष्ट अशी की जितक्या डिग्रीने इन्सिडेंट रे येतो तितक्याच डिग्रीने रिफ्लेक्शन रे हा रिफ्लेक्ट होत असतो, बरोबर. आणि तसंच हा नॉर्मल आणि हा जो प्लेन मिरर आहे यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. बघा, काय काय गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेस बघा लेसन ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या की ज्यावेळेस एखाद्या लाईट सोर्स कडून एखाद्या लाईटचा रे येतो तर आपण इन्सिडेंट रे म्हणतो, आणि जिथून रिफ्लेक्ट होतो त्याला रिफ्लेक्शन रे असं म्हणतात. आणि इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्शन रे हे इक्वल असतात. ओके. त्याच्यानंतर हा जो मिडलला लाईन आहे, परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे आपण प्लेन मिररला, ती काय असते तर प्लेन मिरर आणि नॉर्मल मध्ये 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला असतो, बरोबर. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्शन रेच्या, तर बघा या जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत आपल्याला हे सम सॉल्व करता येणार नाही. तरी पण आपण बघूया काय सम आपलं. इफ द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड द इन्सिडेंट रे इज अ 40 डिग्री. बघा, नॉर्मल आणि काय म्हटले की इन्सिडेंट रे इज अ 40 डिग्री. व्हॉट इज if the angle between the plane mirror and the incident ray is a 40 degree. म्हणजे इन्सिडेंट रे आणि प्लेन मिरर मध्ये 40 डिग्रीचा अँगल झालेला आहे. व्हॉट आर द अँगल ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन. मग इन्सिडेंट रेचा आणि रिफ्लेक्शन रेचा अँगल किती आहे हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. तर बघा, आन्सर काढत असताना बघा त्यांनी काय दिलेलं आहे की प्लेन मिरर आणि इन्सिडेंट रे मधला अँगल दिलेला आहे. बघा, म्हणजे हा प्लेन मिरर आणि हा आपला इन्सिडेंट रे यातला अँगल त्यांनी दिलेला आहे आपल्याला 40 डिग्री, बरोबर. 40 डिग्री तो अँगल किती आहे मग त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे अँगल बिटवीन प्लेन मिरर and incident is equal to 40 डिग्री आहे. मग आपल्याला इन्सिडेंट, तर आपल्याला अँगल कुठला काढायचा आहे? अँगल ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन. आता बघा, इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन, मग अँगल इन्सिडेंट इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 40. अँगल इन्सिडेंट इज इक्वल टू किती येणार? 50 डिग्री. आणि आपल्याला माहितीच आहे की अँगल आर इज इक्वल टू अँगल आर. सो अँगल आर इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजेच आपला अँगल आय सुद्धा किती असणार?
50 डिग्री आणि आपला अँगल आर बघा, अँगल आर हा सुद्धा असणार आहे आपला 50 डिग्री. आलं लक्षात? तर बघा एकदा तुम्ही व्हिडिओ थोडंसं हळू आणि पॉज करून बघून घ्या, तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यामध्ये परत एकदा रिकॅप म्हणून सांगते की जिथून आपल्याला लाईट सोर्स पासून लाईट येतो तो इन्सिडेंट रे, जिथून लाईट रिफ्लेक्ट होतो तो रिफ्लेक्शन रे, आणि इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल इक्वल असतो आणि नॉर्मल आणि प्लेन मिररमध्ये 90 डिग्रीचा अँगल होतो. या गोष्टी माहीत असल्या तर आपल्याला हा सम सोडवायला अगदी सोपा आहे. चला तर लगेच आपण दुसरा सम बघूया. आपला सेकंड क्वेश्चन आहे म्हणजेच बी, इफ द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड रिफ्लेक्टेड रे. बघा आपण पहिल्या गणितातच समजून घेतलं की हा आपला प्लेन मिरर असणार आणि त्याला प्रीपेंडिक्युलर हा आपला नॉर्मल असणार आणि ज्या लाईट सोर्स पासून लाईटचा रे येतो तो आपला इन्सिडेंट रे असणार आणि तेवढेच अँगलने आपला रिफ्लेक्टेड रे रिफ्लेक्ट होतो तो आपला रिफ्लेक्शन रे असणार. बरोबर? तर बघा हा नॉर्मल आहे. तर मग आता आपल्याला जरा इथं उलट बाजूने प्रश्न विचारलाय, इफ द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड द रिफ्लेक्टेड रे. म्हणजे बघा हा आपला प्लेन मिरर आहे, या प्लेन मिरर मध्ये आणि ह्या रिफ्लेक्टेड रे मध्ये 23 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. तर व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडेंट रे. तर मग हा इन्सिडेंट रेचा अँगल किती हे त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्या टर्म्स हे आपण पहिल्या गणितातच समजून बघितलं, पहिल्या सम मध्ये आपण समजून बघितलं. आता आपण डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर बघा या ठिकाणी हा नॉर्मल आणि प्लेन मिरर यामध्ये 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. बरोबर? तर मग आपण काय अँगल आर, ओके, अँगल आर इज इक्वल टू 90 मायनस 23. सो अँगल आर इज इक्वल टू व्हॉट इज इट 7 आणि 6 67 डिग्री. and angle R is equal to angle R. angle R is equal to angle R म्हणजेच काय की इन्सिडेंट रे जेवढा आहे तेवढाच रिफ्लेक्टेड अँगल सुद्धा आहे, म्हणून अँगल R is equal to 67 डिग्री. दॅट्स इट. ओके, अंडरस्टँड? त्याच्यामध्ये सुद्धा बघा अँगल R काढण्यासाठी आपल्याला 90 डिग्री मधून आपण 23 डिग्री मायनस केलं 67 डिग्री. अँगल R म्हणजेच हा अँगल R, हा जो अँगल R आहे तो आपला 67 डिग्री आला आणि अँगल I आणि अँगल R हे इक्वल असतं, त्यामुळे अँगल I इज इक्वल टू ऑल्सो 67 डिग्री. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.